व्यसनमुक्ती अतिशय महत्वाची. तुकडोजी महाराज सांगतात, कुत्र्या पारी. म्हणून माझ्या भावांनो, मी जय भवानी क्रीडा मंडळ अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि पूर्ण मेंबर सर्वांना धन्यवाद देतो की तुम्ही कोणी मूर्ख आहेत ते लोक कीर्तनानं सुधरत नाही आणि तमाशानं बिघडत नाही म्हणणारे. अरे भंडारा जिल्ह्यातली घटना आहे, पोरीले नाचवलं आणि तिचे कपडे काढले स्टेजवर. मला सांगा कसे लेकर बनतील. त्याईनं एवढं घाणेरडं पाहिल्यावर लावणी करू नका हे नाही म्हणत, जरूर करा. लावणी म्हणजे कला आहे, नाचणं कला आहे. आपल्या गावातल्या मुलीचे सांस्कृतिक कलामध्ये मुलीचं नृत्य ठेवा ना, देशभक्तीपर गाण्यावर. नृत्य कला आहे. अच्छा झील भानावर द्यावा. म्हणून माझ्या माय माऊल्यांनो, बरं तुमच्या गावातल्या महिलाही हिंमतवान आहे, टाळ्या वाजवा. आताच्या आता ते बाई बोलावता बरोबर आली, नाही तर तरुण पोरगी मी कशी जाऊ, आता मी शरमतो, घाल चुले. आपल्याला अशा मुरदाळ बाया आवडत नाहीत. म्हणून मी तुमचा साडी देऊन सत्कार काऊन करतो, याच कारणासाठी की ज्या बाईचा पती दारू पिऊन मरण पावला त्या 2 बायाईनं उभं राहा. हे आमची बहीण उभी राहिल्या. या चपराळ्यात तर लय धनी आहेत. तशा काय कितीक बायका विधवा केल्या चपराळ पेदाळ्याईनं. आता बंद झालं. खोटं आहे काय ताई? काय आडनाव तुमच्या? माईक घ्या. महानंदा रुद्राम ढोरे. ढोरे चपराळ. किती वर्ष झाले काका गेले? 2020 मध्ये. 4 वर्ष झाले. तुम्ही खूप हिंमत केली. अजून एखाद्या बाईनं राहणं जी उभ्या कशा यावं भेका. तुमच्या जवळ बसून असतील तर उभं तुमच्या जवळ बसून असतील तर त्या बाईले उभं करा ना. हे पेणारे असतील चुकून, तसे आता जास्त नाही पेत चपराळ्या. हातपाय दुखले तेव्हा पेतात. सरकारमध्ये बंदच केली महाराज. धन्यवाद. नाही पण तरी तिकून पिऊन येतात ना बाई. आम्हीच बंद केली. ते गावातले बंद नाही कर, म्हणजे गावातले पेत नाहीत पण बाहेरून येतात ना पिऊ. ते बाई हेच होपते आली महिमा. आणि सांग बरं, काही इस्टेट नाही 100 एकर ती मायच्या जवळ. दारू पिऊन मायले मारी जवा माझा बाप. तुम्ही दोन्ही आईनं हिंमत केली माझ्या माय मावल्या, आणि तुम्हाला यासाठी उभं केलं की याच्यात जे काही पेणारे आहेत यायला लाजा वाटल्या पाहिजे. तुमच्या मायच्या दुधात दारू टाकता लेको हो. कितीक बायका विधवा करता तुम्ही लोक. म्हणून आजपासून दारू बंद करा, बिडी बंद करा, खर्रा बंद करा. लग्नामध्ये फटाके फोडून माजू नका. डीजे लुंगी डान लुंगी, अरे हात लेका पांचटेपणा करत. दारवा पिऊन नाचू नका. डीजे सांगा. तुमच्या धंद्यावर असर नाही करत मी. आणि मी माझ्या बहिणीचा सत्कार. लेकरं किती आहेत काकू? 2. मुलगा की मुलगी? 2 मुलं आहेत. 2 मुलं आहेत. धन्यवाद ढोरे काकू. टाळ्या. तुम्ही हिंमत केली, तुम्ही आल्या नाही. तुम्ही जबरदस्तीनं म्या 2-2 वेळा म्हटलं म्हणून आल्या. म्हणजे हा परिणाम कायचा आहे? प्रबोधनाचाच आहे की नाही काकू? आई प्रबोधनामुळे ते आई उभी राहत नव्हती, पण तरी हिंमत न राहिली. काऊन? माय लेकर दारू पेले नाही पाहिजे. त्या मायले वाटते माई जिंदगी जशी उदास झाली, दारवातून पोटते त्याची मजा घेते. याला टिकला जा
मारोतरावजी तंटामुक्ती अध्यक्ष नाही, पुऱ्या गावाची साथ भेटली तुम्हाला मारोतराव, म्हणून तुमचं जमलं. आणि तुम्ही सर्वच ताकद वापरताना धन्यवाद. दे रे शाल आहे काय? धन्यवाद काका, पार्टी आभारी आहे. मला आनंद वाटला. मला गावातल्या लहान लहान पोराईनं सांगितलं, नाही तर पहिले दारूसाठी घरातलं काही विकत, इतके बहादर चपराळवाले. कारण ते दारू इतके हरामखोर आहे. त्याचा मित्र नवऱ्याले दारू पाजते, त्याच्या बायकोले छळते. तुम्हाला कबूल आहे? तुमच्या बायकोले छळते ते. अबे दारूसाठी आपल्या मायले विकायला भेट नाही ते बेवडे. मले 3 चाकू मारले ना, म्या काय गुन्हा केलता? 3 चाकू मारले पेनाराईनं मुंबईत. पण सत्य कधी मरते काय मारोतराव? सत्य कधी मरत नाही. मारोतराव मरणारच नाही. चंद्र सूर्य असेपर्यंत बाबासाहेब जिवंत आहेत. त्याईले किती दाबा तुम्ही बाबासाहेब आले. आता एक जण लोकसभेत म्हणे आंबेडकर आंबेडकर फॅशन हो गई म्हणे. अबे फॅशनची अवल्यात. आंबेडकरने कामही वैसा करा की या गावची बाई सरपंच कोणामुळे आहे? गावाले अधिकार कोण दिला? एका मताचा अधिकार कोण दिला? संविधानानं दिला. तुमच्या गावातल्या बाया मेंबर आहेत, ग्रामसेविका बाई आहे, कोणामुळं? संविधानामुळं. हे माहिती. सत्यपाल कीर्तन करून राहिला, कोणामुळं? ना पोथी ना पुराण ना वेद पाहिजे. आज भारताला ग्रामगीता पाहिजे. अरे आज भारताला संविधान पाहिजे. किती वर्ष झाले बंद आहे? 2. मला पोरं बोलले माशी. आज भारताला ग्रामगीता पाहिजे. आज भारताला धन्यवाद. पाहिजे. जय गुरु, जय तुकाराम महाराज, जय जगनाळे बाबा. म्हणून माझ्या माय माऊल्यांनो सांगा, त्या दोन्ही माईची काय गलती आहे? तिचं कुंकू केलं, दारूनं कुंकू नेलं. म्हणून कोणी पेतही असन आज मला देऊन टाका. तुकडोजी बाबांना हेच तर सांगितलं गुरुदेव सेवा मंडळात. आणि उद्यापासून आपले पोरं प्रार्थनेला पाठवा, आपल्या मुला मुलींना पाठवा. गडे हो विसरू नका प्रार्थना. गडे हो विसरू नका प्रार्थना. गुरुपुंजाच्या समाधी मधून दरवर्षी या गावची मंडळी गुरुकुंज मोजरीला लाखांदूर हा पुरा परिसर बरीचशी मंडळी प्रार्थनेला येतात. मी धन्यवाद देतो. अरे मुलगा बापाचा जीव घेऊन राहिला. पोरोपोरी प्रेमामध्ये त्या मुलीला मारून टाकून राहिले. आज एवढी वाईट परिस्थिती झाली. म्हणून तुम्हाला मला गरज आहे. हे पहा, हे तबला वाजवतात, हे गुरुदेव सेवा मंडळातून कोण आहे मालूम आहे? जातीचे गोवारी. इको दिला का तुम्ही? हे याच्यात द्या ना मॉनिटर मध्ये. हा बाहेरचा आवाज त्रास देऊन राहिला इथं. तुम्हाला नाही तकलीफ, ते मला त्रास आहे. जवळच्या लोकांचा त्रास शिवाजी महाराजला झाला. भंडाऱ्यावाल्याचा त्रास बाबासाहेब आंबेडकराले पाळून टाकलं बे तुम्ही भंडाऱ्यावाले. आता काय ठेवलं तुम्ही?
अरे नामदार बच्चू कडूले पाळलं, तुम्ही तर बाबासाहेब आंबेडकरांना पाडलं बाबा. जो शेतकऱ्याचा नेता बच्चू भाऊ, दिव्यांगाचा देव बच्चू भाऊ, त्याला पळवून टाकलं भाऊ. अण्णा हजारेच्या पार्टीला पाडलं होतं, आता काय राहिलं? लग्न चालला काय? इकडे आहे ना, गाई गाई दूधू दे, गाई गाई दूधू दे. हे तुकाराम दादा गीताचार्य, जन्मभर पैशाले हात नाही लावला या माणसानं. लग्न केलं ना, जबरदस्तीनं लग्न लावून दिलं, तर बायकोले बायको नाही म्हटलं मरेपर्यंत, तिले माय म्हटलं. 92 वर्षाचं वय त्या बाईचं आणि यायचं 90. जन्मभर पत्नी नाही म्हटलं तिला. हे असे महापुरुष आपल्यासाठी जळले. तुकाराम, जगद्गुरु तुकाराम महाराज, सावता महाराज, जगनाळे बाबा, ज्योतिबा, मी तेच तर मानून राहिलो. सत्य धर्माने चाला बहुजन सर्व. सत्य धर्माने म्हणून आपलं गाव बहुजन सर्व. सत्य धर्माने चाला चपराड, बहुजन सर्व. सोनी. मी इथं बाहेर गाऊन जे नवरा बायको आले, एक जोडप्यानं उभं राहा. गावातले नाही, बाहेर गाऊन ज्यानं बायकोले सोबत आणलं, शेजार नेले नाही. कारण बायकोवर कमी प्रेम करतात, शेजारणीवर जास्त प्रेम करतात लोक. राहू बे, नाही थांबा. जे ओय, त्या पाहिलं नाही की